हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि एक जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांची ना सतत कमेंट येत असते की ताई होम टूर करवा। 2-3 वेळा त्यांची कमेंट आली आणि डेली ब्लॉग्स आपल्या रोज तर अपलोड होत असतात। तर ना कधी कधी काय होतं, सगळं घर आवरलेलं नसतं किंवा आता घराचं कलर काम करायचं होतं, फर्निचरचं काम करायचं होतं, तर त्यामुळं ना होम टूर जी आहे आपली तर ती मी मागे ठेवली होती। तर म्हटलं फायनली चला, कसं का असे ना, साधं सिंपल आपलं जसं आहे तसं घर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तर ही आपली घराची फ्रंट बाजू आहे। तर आधी आता मागची बाजू पाहून घेऊया आपण। तर वर 2 BHK, इकडे वर 2 BHK आणि खाली 2 BHK असं आपलं घर आहे आणि बाजूला गार्डन आहे। तर हे सगळं दाखवते। आधी आपण मागची बाजू बघूया। तर चला। तर ही घराची पाठीमागची बाजू आहे। इकडे वर दाखवते। हे आंब्याचं झाड आहे ना, यावर जाईजुईचा वेल बघा, तुम्हाला पांढरी फुलं दिसत असतील। थोडंसं झूम करून दाखव ही पांढरी फुलं। तर जाईजुईचा वेल जो आहे ना, तो ह्या आंब्याच्या झाडावर चढवलेला आहे आणि त्यावरच कृष्णकमळ गेलेला आहे। तिथं कृष्णकमळ, जास्वंद सुद्धा लावलेली आहे। आणि घराच्या पाठीमागं मी तुम्हाला जे दाखवलं मोठं सूर्यफुलासारखं फुल येतं, तर ते फुलाची जी झाडं आहेत ना ती या बाजूने लावलेली आहेत। आता या बाजूला कसं इकडं पाण्याचा ओढा आहे, तिकडे नको दाखव, इकडे दाखव, धरून ठेव। तर ना इकडं पाण्याचा ओढा आहे, तर म्हणजे वरून ओढा वाहत येतो, तर त्या ओढ्यामध्ये ना बरीच घाण असते, मग कागद वगैरे सगळं इकडे उडून येतं, तरी वरच्यावर स्वच्छ करत असते। तर फुलाची झाडं त्यामुळेच लावलेली आहे की फुलाची जर झाडं इथं असली तर ते छान दिसेल, कचरा वगैरे दिसणार नाही। आणि वर्षावर स्वच्छता तर करतच असते, कधी इकडची कधी तिकडची, म्हणजे प्रत्येक बाजूची जसा वेळ मिळेल तशी स्वच्छता मी करत असते। आणि ही आमची चिल्ली पिल्ली, तर ही आमच्या एरियातली छोटी छोटी मंडळी। हाय। तर चला, तर ही आपली पाठीमागची बाजू आणि पाठीमागच्या बाजूला बरीच अशी झाडं लावलेली आहेत। तर चला तुम्हाला दुसरी बाजू दाखवते, म्हणजे डावी बाजू घराची। ती येते बघ आपल्या माग। तर ही डावी बाजू आहे घराची। इकडं कोपऱ्यामध्ये ना नारळाचं झाड लावलेलं आहे। आतमधून गार्डनमधून तुम्हाला दिसेलच, मी गार्डन दाखवेन। तर इथे सीताफळ नाही, रामफळ आहे आणि हे नारळाचं झाड आहे। आणि त्यानंतर हे असंच फुलाचं काहीतरी छान असं लावले त्यांनी, पण ते त्याला कधी फुलं आले नाही। परत त्यानंतर मग हे कृष्णकमळ आहे, जे की डाळिंबाच्या झाडावर चढलेलं आहे आणि त्याला आजच फुलं नाहीत, नाही तर रोज फुलं असतात, पण आजच फुल नाहीये। तर अशी बघा, अशी कळी आहे त्याची। कृष्णकमळ तुम्हाला माहिती असेल, असं निळं असतं, थोडंसं झूम कर, हे बघ बस। तर हा असा कृष्णकमळाचा जो वेल आहे ना, तो संपूर्ण डाळिंबाच्या झाडावर चढलेला आहे। आणि हे इकडे पांढरं जी सदाफुली असते ना, तर त्या पांढऱ्या सदाफुलीची झाडं आहेत। आणि या बाजूने सुद्धा आम्ही ना ती मोठी मोठी सूर्यफुलाची झाडं लावलेली आहेत। चला, तर ही घराची डावी बाजू आहे। पारिजातकाचं लावलेलं आहे या कोपऱ्यावर। तर पारिजातकाचे फुलं इकडे उगळून पडतात, सडा पडतो, तर हे या कोपऱ्यावर आहे, म्हणजे घराच्या उजव्या कोपऱ्यावर। हा घराचा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते। दाखव हे सगळं असं, सगळीकडे असं हिरवं हिरवंगार आहे। फक्त ही जी कागद बिगद आहेत ना, हा इकडे दाखव, ही जी कागद बिगद आहे ना मी उचलत असते, पण ती वाऱ्याने उडून येतच असतात, फिरतच राहणार आहेत आमच्या पाठीमागं। समोरच प्रतापगड आहे, थोडंसं झूम कर, प्रतापगड, सॉरी प्रतापगड नाही, हा पांडवगड आहे। असू दे, पांडवगड। तर असं चौकोन जे दिसतंय ना, बऱ्याच दिवस ना पांडव जे होते
त्या गडावर वास्तव्यास होते. आणि घरासमोरच असा असा रस्ता आहे आणि समोर असा पांडवगड दिसतो. तर हे लोकेशनच खूप भारी आहे, घरच भारी आहे, वास्तूच भारी आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान मला आवडतो. हे आपलं गेट, हे पार्किंग म्हणजे गाडी वगैरे आत घ्यायचं असेल तर हे गेट ओपन करतो आम्ही. आणि इकडं असा वरंडा घालून मी तुळस लावल्या होत्या, एक 4-5 तुळशी लावल्या होत्या. हे जे गेट आहे गेटच्या बाजूलाच सदाफुली लावलेली, असं म्हणतात त्या अंगणामध्ये सदाफुली असायलाच हवी. आणि खेडेगावात जर तुम्ही गेलात ना तर छोटे छोटे वाडे जे आहेत किंवा घरं आहेत ना त्यांच्या म्हणजे एंट्रीलाच घराच्या पुढे सदाफुली असतेच, म्हणून सदाफुली लावलेली. आणि इथं सुद्धा तुळशी लावल्या होत्या मी, वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी लावल्या होत्या. आणि हे तेच झाड आहे जे घराच्या आजूबाजूला लावलेलं आहे मोठ्याच्या मोठं, त्याला त्या झाडाबद्दल येतात. हा, आणि हे आमच्या आजी सासूबाईंनी लावलेलं आंब्याचं झाड आहे. आंबे खूप गोड आहेत. हा, खरंच आंबे, ह्या झाडाचे आंबे आम्ही खातो. आता हे आपलं मेन गेट. तर आता आपण गार्डन फिरून घेऊया चला. तर बघा ही गाडी त्यांनी घेतलेली आहे. हे पिंजरे आहेत. तर हे आम्ही काही वर्षांपूर्वी ना ग्रेहाउंडची कुत्री पाळत होतो आणि कुत्री भरपूर म्हणजे 5-6 कुत्री तरी असतील आम्ही पाळलेली रनिंगसाठी. म्हणजे ते रनिंगला नेली जातात मैदानावर, तर चांगली पळतात ती कुत्री जोरात. त्यासाठी आम्ही ती कुत्री पाळली होती, तर त्यांच्यासाठी हा पिंजरा करून घेतलेला होता. जिन्याचा जो काही खालचा भाग राहिला होता ना, 2 पिंजरे करून घेतले होते. दोन्ही पिंजऱ्यांमध्ये 2-2, 4-4 तरी कुत्री बसतातच. तर आता आम्ही सध्या गार्डनिंगचं सामान ठेवलेलं आहे यामध्ये. आणि हे शेड आहे, तर इथं चूल मांडलेली तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आम्ही पार्टी वगैरे केलेली आहे. तर इथं चूल मांडलेली आहे आणि ही सुद्धा जागा लई भारी आहे. इकडनं दाखव ही जागा, इकडं. तर असं हे शेड आहे, पत्रा टाकून घेतलेलं आहे. म्हणजे हे पार्किंगच आहे, 4 व्हीलर वगैरे पार्क केली तर 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करण्यासाठी हे पार्किंग. आणि पार्किंगच्या समोर हे गार्डन, हे दाखव इकडं. आणि इकडं पण आंब्याची झाडं लावलेली आहेत. ही एक आंब्याचं झाड आहे, याला ना असा लांब काकडीसारखा आंबा येतो. म्हणजे आता बरेच वर्ष झालेलं फळ लागत नव्हतं, पण ह्या वर्षी एकच फळ लागलेलं ना, तर लांब काकडीसारखं असं फळ आलं होतं याला. आणि काकडीसारखा असा आंबा याचा आंबा 1 ते 1.5 किलोचा आंबा आहे ह्या आंब्याचा, आणि खूप मोठा होतो. त्यानंतर आळू वगैरे लावलेली आहे. ह्या बाजूला वेलवेटच्या फुलांचं झाड लावलेलं आहे. आजूबाजूला तार कंपाऊंड आहे आणि संपूर्ण ग्रीन नेटनं गार्डन पॅक केलेलं आहे. तर इकडं गुलाबाची, जास्वंदाची मी झाडं लावलेली. ही घराची पाठीमागची बाजू स्वच्छता करायची राहिलेली आहे. तर हे चंदनाचं झाड आहे बघा, हे चंदन आहे. तर आपल्याला पूजेला लागतंच चंदन. आणि ह्या लाकडाला नुसता हात लावला ना तर इतकं थंडगार आहे. आता ह्या लाकडाला जर आम्ही पण हात लावला ना, एवढं हे गार नाही आहे, पण ह्या लाकडाला हात लावला ना इतका गारवा आहे ना या झाडाला, इतकं थंडगार आहे. म्हणजे हे चंदनाचं झाड आम्ही म्हणजे लावलेलं नाही, ते कसं आलं, पण हे चंदनाचं आहे. तर चंदन म्हणजे फांद्या वगैरे तोडून नेतो पूजेसाठी. ही पाठीमागची बाजू आहे. हे खालची जी रूम आहे, खालच्या रूमचं म्हणजे किचनचा हा दरवाजा आहे. त्यानंतर हे पाठीमागचं बेडरूम आहे. इकडे सुद्धा नळ आहे. आणि या बाजूला ना दगड वगैरे ठेवलेला आहे. तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी, थोडेफार जे कपडे आहेत जे की हाताने धुवायचे आहेत आपल्याला, तर ते घेऊन येत असते आणि इथं धुवत असते. इथं छान वरांडा वगैरे करून घेणार आहे, थोडंफार काम राहिलेलं आहे. तर हे आणि विशेष म्हणजे बघा, घराच्या पाठीमागे ना औदुंबराचं झाड आहे. म्हणजे कसं साक्षात दत्त महाराज आपल्या घराच्या पाठीशी, आपल्या पाठीशी आहे असं मला वाटतं. तर सकाळी संध्याकाळी दिवाबत्ती केली, सकाळी देवपूजा झाली की मी नमस्कार करत असते मी. तर असं होतं. ही बघा, हे आहे अशी बोळ आहे. म्हणजे एवढं मला वाटतं 3 फुटाचं, 3 फूट पण नाही आहे वाटतं, हे 2 फूट 2.5 फुटाचा गॅप ठेवलेला आहे इकडं. आणि कढीपत्तासुद्धा लावलेला आहे.
तर हे आहे आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर. आता आपण डायरेक्ट जाऊया घरात. तर गार्डनमधून असाच रस्ता आहे जाण्यासाठी. तर हे असं वाट केलेली आहे. तर बघा ही अंगणातली तुळस. आता ही तर बघा डाळिंबाचं झाड आलेलं आहे छोटंसं, आणि हे असेच पाटी म्हणजे टोपला असंच पडून होतं. तर त्यामध्ये ना मी पिवळ्या फुलांची म्हणजे छोटी छोटी ते गवताला फुलं येतात त्याची झाडं लावलेली आहेत. आशू देऊ म्हणजे खाली 2 BHK ना. तर हा खालचा फ्रंट दरवाजा आहे आणि असंच बघा इकडं जिना आहे. या जिन्यातून असं वर जायचं आणि मग वर आपण राहतो. तर खालचं रेंटवर देत नाही सहसा. आमचा जो पसारा आहे तो भरपूर आहे त्यामुळं खालचं काही रेंटने देत नाही. भरपूर जुन्या वगैरे वस्तू आहेत त्यामध्ये, त्यामुळं काही रेंटवर देत नाही. आणि कारण मग तो पसारा कुठं ठेवायचा. आणि तुळशी वृंदावन मला घ्यायचं होतं छान असं, पण परत काहीतरी प्लॅनिंग वाढणार आहे, म्हणजे हे वाढवायचं आहे. तर आम्ही जेव्हा हे बिल्डरला बांधायला दिलं ना तर तेव्हा त्याने ना म्हणजे मटेरियल जास्त वापरलं नाही. मटेरियल जास्त लागेल म्हणून खूप काटछाट केली आणि प्लॅनिंग जे होतं तर त्या प्लॅनिंगनुसार हे बांधकाम घराचं केलंच नाही त्यानं. तर हे जे गॅलरी आहे ना तर त्याचं चौकोन असा पुढे इथपर्यंत ते बांधकाम येणार होतं, पण त्याने असं आतमध्ये ती गॅलरी दाबली होती जेणेकरून मटेरियल कमी यूज व्हावं, कमी खर्चात म्हणजे त्याने ते हे बांधकाम केलेलं आहे. आता रिनोव्हेशन जर करायचं म्हटलं तर मग 3-4 लाख रुपये तरी पाहिजे, कारण नवीन घर आहे ना पटकन बांधून होतं, पण रिनोव्हेशनमध्ये ना खर्च वाढत जातो. आणि हे बघा हे शूर आहे छोटंसं, तर यावर आपण बसू पण शकतो. कोणी आलं गेलं रीडिंग घेण्यासाठी किंवा लाईट बिल देण्यासाठी जर ती माणसं आली तर मग बसतात, कोणी असो बसतात, थोडा वेळ बसतात, पाणी वगैरे पितात आणि मग खालूनच निघून जातात. आणि हे आहे आपलं जिना. तर या बाजूला आहे ना स्टूल ठेवलेलं आहे, यावर रेनकोट वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि इकडे चप्पल काढतो आम्ही खालीच आणि मगच मी म्हणजे आधी ना मी हे सगळं चप्पल वर घेऊन जायची, पण आता मी सवय लावलेली आहे प्रत्येकाला की खालीच चप्पल काढायची आणि मगच जायचं वर. तर ताईंनो आता आपण बघा जिन्यातून वर जाऊया. घराच्या आजूबाजूचा जो काही एरिया होता तो मी तुमच्याबरोबर शेअर केला. तर हा श्रावणातला व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला घराच्या आजूबाजूला भरपूर अशी हिरवळ बघायला मिळणार आहे. जिन्यामध्ये बघा छान छान अशी मी झाडं लावलेली आहे जे की सावलीमध्ये छान उगवतात आणि सावलीमध्येच म्हणजे छान मेंटेन राहतात. तर जिन्यामध्ये झाडं लावलेली आहेत आणि आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की ती हिरवळ दाटलेली आहे. आता ही जी डोंगर रांगा आहेत ना त्या डोंगर रांगेमध्ये ना छोटे छोटे झरे आहेत. भरपूर पाऊस पडला ना की ह्या झऱ्यांना पाणी लागतं आणि अतिशय पांढरं शुभ्र असं म्हणजे दुधासारखं पाणी वाहताना ते म्हणजे झरे दिसतात आपल्याला. आणि असं हे इकडचं निसर्गरम्य वातावरण आहे. आता ही जी घरं आहेत ना ती आधी नव्हती. 10 वर्षापूर्वी ना इकडं म्हणजे इथं घरं नव्हती कुठलीच, सगळीकडं अशी हिरवळ होती आणि डोंगर होता. तर आणि पलीकडे कॅनल आहे घराच्या. आता आपण ना जाऊया वर. उजव्या हाताला ना आपलं म्हणजे पहिला मजला आहे आणि तिथंच आपण राहतो, तिथंच 2 BHK आहे. आता आपण डाव्या बाजूला वळलेलो आहोत आणि आता आपण वरती जाणार आहोत टेरेसवर. तर ना ताईंनो टेरेसवर गेल्यानंतर सुद्धा खूप मस्त असं एक छान व्ह्यू दिसतो. तर आपण आलेला आहोत या गॅलरीमध्ये टेरेसच्या. तर इथं सुद्धा मी एक प्लांट लावलेलं आहे आणि हे जे आहे पांढऱ्या फुलांचं तर ते खोटं आहे झाड, तर ते छान दिसतं म्हणून मी ते तिथं ठेवलेलं आहे. आता ह्या खिडकीतून बघा काहीसा असा व्ह्यू दिसतो. जसं जसं आपण वर चढत जाऊ ना तसं तसं आपल्याला आजूबाजूचे एरिये, रस्ते, पूल वगैरे बघा तुम्हाला दिसत असेल कॅनलचा. तर इतकं छान इकडचं वातावरण आहे ना. तर आपली मानसिकता ना निसर्गावर म्हणजे आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, घरातलं वातावरण कसं आहे यावर आपली मानसिकता अवलंबून असते. त्यामुळं ना तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, काय आहे. तर बघा काहीसं असं वातावरण आहे आणि म्हणूनच मला ना खूप भारी वाटतं. मला हा व्ह्यू सकाळी सकाळी बघायला खूप भारी वाटतो. परत पक्ष्यांचे मंजूळ असे आवाज आजूबाजूला आहेत. आता कॅनल आहे, कॅनल जरी वाहत असला ना तर कॅनल वाहताना पाहणं सुद्धा खूप भारी वाटतं.
तर ताईंनो आता इकडे मी वर आलेली आहे, तिकडे 2 टिपं ठेवलेली आहेत म्हणजे ड्रम. तर एका ड्रममध्ये मी ज्वारी ठेवते आणि एका ड्रममध्ये गहू ठेवते. ज्वारी तर आपल्या रानातच पिकते, गहू मात्र आपल्याला विकत घ्यावे लागतात. तर तेच मी तुम्हाला सांगत होते. आणि आयुषनं व्हिडिओ शूट केला आणि काय झालं काय माहिती, माझा अचानकच आवाज म्हणजे व्हिडिओतून गेला, त्यामुळं मला इथे व्हॉइस ओव्हर करायला लागतोय. नंतर असो, आता बघा टेरेसवर आलेले आहे आणि तुम्हाला टेरेसवरचा व्ह्यूसुद्धा दाखवते. सहज जरी टेरेसवर आले ना ताईंनो, तरी चेहरा अगदी माझा आनंदाने म्हणजे खुलून जातो, असं फ्रेश वाटतं एकदम. तर टेरेसला बघा, मी टेरेस धुवायचं म्हटलं तर माझ्याच्यानी खरं तर एवढं मोठं घर आहे तर स्वच्छता राखणं होत नाही, पण मी करत असते. मला जेव्हा वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तसं मी संपूर्ण घर माझं म्हणून मी सगळं म्हणजे मनापासून स्वच्छ करत असते. तर टेरेसला ब्ल्यू कलर दिलेला होता. तर बघा, आता ब्ल्यू कलर कशासाठी दिलेला आहे ताईंनो, तर आपलं जे लीक होऊ नये, आपला जो स्लॅब आहे टाकलेला आपण वर, तर तो लीक होतो, मग तेटा येतो पाण्याचा, तर असं होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ कलर आहे ना संपूर्ण मी टेरेसला दिलेला होता. आणि ब्लू कलर यासाठी चॉईस केला की पावसामध्ये ना भरपूर पाणी साठतं आणि पाणी साठल्यानंतर म्हणजे ते असं चमकतं, तर स्विमिंग पूलसारखा असा लुक येईल, त्याला छान वाटेल म्हणून मी हा ब्लू कलर दिलेला आहे. ब्लू कलर डोळ्यांना पण भारी वाटतो, शांत. आणि ज्या टेरेसच्या भिंती आहेत आजूबाजूच्या, तिथं सुद्धा मी माशांची ड्रॉइंग करणार आहे, त्यामुळं मी ब्लू कलर टेरेसला दिला होता. आणि असं आमचं टेरेस आहे. आता बराचसा एरिया मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आता इकडे आलेले आहे घरी. आता आपण जिथं राहतो तिथं, तर हे आहे मेन डोर आणि मेन डोर एंट्री केल्यानंतर समोरच मी देवारा ठेवलेला आहे. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बघा माझी देवपूजा वगैरे शेअर करत असते. तर हा एक कोपरा आहे छोटासा आणि देवारासुद्धा खूप छोटा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल की देवारा खूप मोठा आहे वगैरे, तसं काही नाही. आणि वर बघा POP केलेली आहे, म्हणजे POP सुद्धा एकदम साधी सिंपलच आहे. आणि असा काहीसा हॉल आहे, जिथून बघा आपण एंट्री केलेली आहे ते हे मेन डोर आहे. इथं खुर्ची ठेवलेलीच असते बघा बसण्यासाठी आणि समोर गॅलरी आहे. तर दारात जरी उभं राहिलं ना तरी सुद्धा बघा तुम्ही व्ह्यू बघत असाल किती भारी. समोर सुद्धा घरं नाही, कुठलीही आजूबाजूला घरं नाही आहेत, त्यामुळे भरपूर असा प्रकाश आणि भरपूर असं व्हेंटिलेशन आपल्या घराला मिळतं. म्हणूनच घरामध्ये ना जितका प्रकाश आणि जितकी हवा तितकं घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहतं. तर मला तरी वाटतं 7:30 वाजल्याशिवाय ना लाईट लावावीच लागत नाही, इतका प्रकाश येतो. आणि लाईट गेली ना तरीसुद्धा भरपूर प्रकाश घरामध्ये असतो. तर हे बाथरूम आहे आणि बाथरूममधनं सुद्धा खूप छान व्ह्यू दिसतो. आता इथं ना एक काच तुटलेली आहे आणि मच्छर पण आत येतात, त्यामुळे मी उशीचं कवर लावलं होतं तिथं, माझ्याकडे जुनं होतं ते. तर मी ग्रीन नेट लावणार आहे बाथरूम आणि टॉयलेटच्या खिडकीला. तर बरंचसं काम आपलं घरातलं अजून करायचं आहे. आता हे सिंक तुम्हाला दिसत असेल ना बेसिन, तर त्याच्यावर मी ना कागद चिटकवलेला आहे, वॉलपेपर. कारण घरामध्ये ना भरपूर असा कलर घराचा डाऊन झालेला आहे, 10 वर्ष झाल्यामुळे आता घराला कलर काम लवकरच घराचं करायचं आहे. तर मी विचार केला जसं आहे तसंच आपण शेअर करूया. कलर काम कधी करणार कधी नाही काय माहिती नाही, आणि रिक्वेस्ट कमेंट येत होत्या सतत, त्यामुळं म्हटलं जसं आहे तसंच शेअर करूया. तर हा किचन कट्ट्याच्या खालचा भाग आहे. इथं सुद्धा मी दरवाजे केले होते, फर्निचर केलं होतं, तर ते सुद्धा व्यवस्थित राहिलं नाही, ते सुद्धा तुटून गेलं होतं. जसं आहे तसंच बघा मी फक्त व्यवस्थितपणा खरं महत्त्वाचा आहे आणि तेच मी किचनमध्ये ठेवत असते. बाकी वस्तू कशाही असो. तर आत्ताच गणपती गौरी आता सणवार चालू होणार आहेत, त्यामुळं भांडे वगैरे चकाचक घासून वगैरे ठेवलेले आहेत, एकही भांड्यावर धूळ वगैरे नाही. आता किचनची ही गॅलरी आहे आणि भांडे घासले की मी इकडे स्टूलवर ही पाटी जी आहे भांड्यांची ती ठेवत असते भांडे वाळण्यासाठी. तर असं आपलं साधं सिंपल किचन आहे. आणि हे आहे बेडरूम. तर बेडरूमसुद्धा खूप साधंच आहे, जास्त काही ॲडव्हान्स फर्निचर नाही आहेत, काही नाही आहेत. पण हो, घरामध्ये सकारात्मकता भरपूर आहे, प्रकाश भरपूर आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे घर आहे. त्यामुळे ह्या घरामध्ये ना खरंच माझा जीव आहे आणि खूप खूप मला ही वास्तू आवडते. तर आपण जितकं आपलं म्हणून या वास्तूची काळजी घेऊ ना, तितकीच वास्तू आपल्या कुठल्याही चांगल्या गोष्टींना तथास्तु म्हणत असते. तर बघा हे बेडरूम आणि छोटीशी इथं फ्रेम लावलेली आहे, जी की मला खूप भारी वाटते. अगदी वात्सल्यपूर्ण ही फ्रेम आहे.
तर एक चिमणी जी आहे ती आपल्याला दाणा म्हणजे पिलाला दाणा भरवते अशी ती फ्रेम आहे आणि ती मला खूप आवडली म्हणून मी इथं बेडरूममध्ये लावली होती. इथं समोरच आरसा आहे आणि नंतर मग पुढे बेडरूमची गॅलरी आणि गॅलरीमध्ये पण अशी मी भरपूर झाडं लावलेली आहे जी की मला मेंटेन होतात, मला व्यवस्थित त्यांची काळजी घेता येते तितकीच थोडीफार लावलेली आहे, जास्त नाही लावलीत. तर असं आहे आपलं घर आणि आपल्या घराचा आजूबाजूचा एरिया. तर हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे ताईंनो. घरापासून, घराच्या एरियापासून, आजूबाजूच्या वातावरणापासून मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर इथं कणीस लावलं होतं ना, इथं सुद्धा मी बऱ्याचदा कॅमेरामध्ये ते क्षण टिपण्याचा प्रयत्न केला की पक्षी येऊन ना इथं दाणे खात होते, पण ते मी कॅमेरा ऑन केला की पक्षी उडून जायचे. असं व्हायचं माझ्याबरोबर. तर इथं कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत. मला जी आवडणारी झाडं आहेत, गुलाब हे सगळे लावलेले आहेत आणि अंगणाच्या पाठीमागच्या दाराला एक तुळस असते. तर इथं बघा ही पाठीमागची तुळस आहे, अंगणातली पुढची तुळस वेगळी आणि पाठीमागं एक तुळस असावी. तर ही तुळस मी रोजच्या रोज पुजते, मला खाली जाता येत नाही त्यामुळे मग वरच्या गॅलरीमध्ये एक तुळस लावलेली आहे. तर याच तुळशीचं मी रोज पूजन करते. आणि हे औदुंबराचं झाड आणि पलीकडे ना ओढा आहे, तुम्हाला माहिती आहे. तर इकडं उजव्या हाताला कॅनल आहे आणि पलीकडं ओढा वाहतो, म्हणजे पाण्याची काही कमतरता नाही आहे ताईंनो. डोंगरातून झरे वाहतात, कॅनल वाहतोय, ओढा वाहतोय. तर भरपूर असं पाणी ह्या भागामध्ये आहे. आपली सुद्धा बोर आहे दारापुढेच आणि हे असे म्हणजे असं एकंदरीत वातावरण आहे. तर असं आहे आपलं घर. आणि जर तुम्हाला आवडलं असेल घर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. आणि घर जसं आहे तसं मी दाखवलेलं आहे. थोडंफार वरवर साफसफाई केली आणि चला म्हटलं लगेच शूट करायला जाऊया. तर काय होत होतं, किचन स्वच्छ केलं की हॉल अस्ताव्यस्त व्हायचा, हॉल स्वच्छ केला की किचन अस्ताव्यस्त व्हायचं आणि दोन्ही आवरलं तर मग बेडरूम अस्ताव्यस्त व्हायचं. असं करता करताना मला म्हणजे होम टूर जी आहे आपली ही करताच येत नव्हती. तर मग आज फायनली सगळं टोटली आवरलं पटपट पटपट आणि मग तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला. तर आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.